रात्री मटण शिल्लक राहिलं भावांनो. मग आता काय करावं कळना. मटण काय पुरत नव्हतं आणि चपात्या बनवायला काय वेळ नव्हता. म्हणून डायरेक्ट तांदूळ घेतलं, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. तोपर्यंत तिकडं मटण आपण उकळून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये टाकला धुतलेला तांदूळ. अरेरेरे! तांदूळ टाकलं, पाणी कमी पडलं. नंतर गरम गरम पाणी करून वरून टाकत राहिलो आणि त्याला मिक्स केलं आणि 10 मिनटं त्याला झाकून ठेवल्याच्या नंतर काय खमंग असा वास येत होता, तुम्हाला मी सांगू शकत नाही. आणि तांदूळ एकदम भुसभुशीत आणि स्वच्छ, सुंदर आणि चांगलं झालेलं होतं. खाण्यासाठी ते एकदम टेस्टी आणि चवदार लागत असल्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांना वाढून घेतलेलं आहे. आणि अनिल भाऊ तर एकदम खुश झाला होता, कारण की मटण बिर्याणी म्हणजे नंबर 1 अशी झालेली होती आणि खाण्यासाठी तर खूपच छान लागत होती. तर आम्ही खातोय बिर्याणी आज आणि आहे आमची मजा. तर तुम्ही सुद्धा खात जावा बिर्याणी.